सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये देखील राजकारण चांगलेच रंगताना दिसतंय आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं चित्र दिसतंय। शिवसेनेचे नेते राजन तेली हे संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र आले। त्यामुळे कणकवली नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडी आणि भाजप अशी लढत आपल्याला बघायला मिळेल। तर नितेश राणे यांच्या विरोधामध्ये सगळे बाकीचे जे पक्ष आहेत ते सगळे एकत्र आलेले दिसतात। शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी ही सगळी खेळी केल्याचं बोललं जातंय आणि सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असं काहीसं चित्र, इंटरेस्टिंग अशी ही लढत आपल्याला बघायला मिळेल। संदेश पारकर यांचा हा अर्ज भरण्यासाठी हे सगळे लोक एकत्र आले। त्यांनी एक शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आहे। इथे सगळ्या समविचाराने एकच विचार केला की गावाचा विकास या उद्देशाने सगळे पक्ष आहेत। इथं कोण पक्षाची दालने घेऊन आलेले नाहीत। आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहे, धनुष्यबाण आमची दिशाने आहे, काही उबाटाची असतील, काही आणि अन्य पक्षाची आहे, काही काँग्रेसची मंडळी आहेत। सगळी मंडळी सगळ्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतलाय आणि तो गावाच्या भल्यासाठी, गावाच्या विकासासाठी हा निर्णय सगळ्यांनी घेतलाय। मी खासदार राणे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की एकमेव प्रामाणिक प्रयत्न हे त्यांनी कालपर्यंत केले। काही लोकांच्या हिकेकरूपणामुळे ही युती होऊ शकलेली नाही आणि त्याच्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा निर्णय आम्हाला सगळ्या मंडळींना नाविलाजाने आम्हाला निर्णय घ्यावा लागला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।